आमच्या चुलत्याच्या गाईचा खोंड आहे. त्या गावी जवळ येऊन देत नव्हतं, बजत होतं नवीन नसल्यामुळे. बघा असं आहे खोंड, एक नंबर आहे खोंड बघा. तांबूस कलरावरनं पांढरा धनगर किल्लार आहे. त्याला खायला बांधले, वर टांगले, त्यामुळे ते खाते पान तुटते. आता मला वाटते काहीतरी 15-20 दिवसाच्या पुढचा महिन्याभराच्या असतात. महिना 1.5 महिना झाला असं मला वाटतं. गावाकडे आलो तर म्हणलं वासरू दिसतं, म्हणलं जरा चांगलं. तर मित्रांनो बघा, घरनं निघालो आहे मोटरसायकलवर सातारला. कामावर चाललो आहे बघा. घरी आलो होतो, जरा चाललो आहे तर सातारला. बघा मेहमानगडच्या घाटातला निसर्ग देखावा कसा दिसतोय बघा. डोंगर, झाडी, साईडनं डिवायडर ही बघा. पाणी पण दिसतंय बघा. मेहमानगड किल्ला पण दिसतोय घरात. दाखवतो सांगा का हे माझं चालू आहे बघा. हेल्मेट घालून मित्रांनो, हेल्मेट घालत जावा. बिकर हेल्मेट चालत जाऊ नका. किड ही डोळ्यात जातात बघा. समोर मेहमानगड किल्ला पण दिसतोय. गाड्या येते त्यावरनं, सिंगल रोडच आहे त्याला. ते मेहमानगड किल्ला आहे समोरचा. मेहमानगडच्या घाटातनं चाललोय बघा. जायला लागतं, काय करायचं. किती मस्त नजारा दिसतोय बघा. पिशवी पुढे चाल. मित्रांनो, आपण आलो आता वंटमुरीच्या घाटात. बघा वंटमुरीचा घाट आहे बघा. इथून गोव्याला पण जातं इथं. मस्त पाहिजे बघा. बघा कसं बघून आलं, सारखा पाऊस पडतो. कसं दिसतंय बघा. निसर्ग सौंदर्य लय भारी बघा कर्नाटक घाटात. एक नंबर काम आहे. असं सौंदर्य बघा. गाडी ही चालली ते घाट उतरायला स्पीड ब्रेकर टाकलेत म्हणून बरं आहे. गाडी चालली 4 व्हीलर गाडी असेल. लॉंग व्हेकल बघता का तर 8 टायराची गाडी असेल. 8 4. मित्रांनो, घरून आलोय. तर थोडा ट्रॅकचा प्रॉब्लेम झाला होता. अकाउंट हॅक झालं होतं, त्यामुळं जरा पाठीमागे कपडे वाळू घातलेली होती. अकाउंट हॅक झाल्यामुळं जरा ही गाडी उभा राहिली होती. रात्री उभा केली होती. फास्ट ट्रॅक म्हटलं थोडं 8 रानात होतं, सुधारणं असते. 8 रानात गाडी उभा करण्यापेक्षा म्हटलं हॉटेलवरच गाडी उभा करूया. बसलो आता. स्टेपचा फोन आला. स्टेप बोलले झालं ओके, तुम्ही निघू शकता. झाले अकाउंट सिस्टम ओके झाली. पेमेंट आलं आहे, तुम्ही निघू शकता. ठीक आहे बोललो. आता निघालो आहे बघा. त्याचा नजर आहे हुबळीच्या पाठीमध्ये. सॉरी, MK हुबळे आहे ना, त्या ठिकाणी मुलाचा डाबा होता. मुलाच्या डाब्यावर थांबलो. काही नो टेन्शन काम आहे. हाय मॉमेडी नॉटेल पण नो टेन्शन काम आहे. बिंदास लावायची, जेवायचं, खायचं सगळी सोय. मागचं ती ठराविक भाजी आहेत, म्हणजे ठराविक 10-15 प्रकारच्या भाजी. चिकन आहे, मटन नाही, चिकन आहे, परत अंडा बुर्जी, असे भरपूर वेगवेगळे पदार्थ आहेत. दाल तडका आहे, अशा बऱ्याचशाच भाज्या आहेत, व्हेजिटेबल भाज्या. आता यात गाडीचा आवाज लय येतोय. तुम्हाला नंतर कॉल करतो किंवा सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे, तुम्हाला नंतर हे करतो, दाखवतो पुढचा नजारा. हुबळी बायपास कसं चाललंय काम सगळं दाखवतो तुम्हाला. अशा गाडी आहेत. अजून काम चालू आहे. बऱ्यापैकी झालं आहे काम. म्हणजे माझ्या अंदाजानं 50% झालं, 50% राहिलं. तसं 50%पेक्षा जास्त राहिलं काय पहिल्यापेक्षा चांगला आहे. गाडी टापोटाप चालते. त्या पहिला जरा साधं स्पीड ब्रेकर जास्त होते, आता नाही तेवढी. अजून एक वर्षभरात चांगला होईल रोड. बघा चाललंय त्या गाड्या.
काम चालू आहे इकडे साईडनं, अर्धवट काम झालं आहे, अर्धवट राहिले. असं चालू आहे बघा. बघा इथून ह्याला टर्न जातो आपल्या येल्लापूरच्या घाटात रोड जातो. इथून यू टर्न करून खाली जायचं. काय काटा येऊन जातो. बघा असं काम चालू आहे. थोडं घोडा गाडी चालली म्हणून शूटिंग चालू केली. घोडा गाडी कशी टाका घोडे पुढे कशी आहे का बघा. मित्रांनो आता हुबळीला वरनं राईट मारला हवा. कॅमेरा दिसत. कॅमेरा देखील घेतले तर शूटमध्ये येऊन दे आले तर काय करायचं. चाललं बघा ताई. हॉस्पिटलला रोड जातो ते आडवा ब्रिज आहे. हुबळीतनं बाहेर आलं. वेरेंचं पण शूटिंग करायचं होतं. वेरेंचे तिथं पुढे ते काहीतरी स्मारक उभारते ती काम चालू आहे बघा. हुबळीचा रोड हुबळीवरनं हॉस्पिटल सोलापूर हायवे सोलापूर हॉस्पिटल तिथं शूटिंग करायसाठी का सिनशॉट चांगला आहे. चांगली रील पण तयार होऊ शकते. जाऊन आता आलो आहे ह्याचं नारळ पाणी प्यायला. जरा अशक्तपणा जाणवतं तर चित्रदुर्गाच्या पुढं आहे नारळ पाणीवाला. आणि हे पण घेतो पायनॅपल पण घेतो. अननस खायला जरा बरं असतं. त्यात जीवनसत्व असते. ते पाऊस चालूच आहे. झरझर ते मला विचारत होतं काय करतं यूट्यूबवर आहे का काय किती सबस्क्राईब म्हणलं मी नवीनच आहे बाबा. ब्लॉग बनणार आहे. ब्लॉग आता सुरू केलेला फोटो नाही ब्लॉग बनणार. तर मित्रांनो घेतलंय बघा नारळ पाणी. नारळ पाणी कसं चिंतते त्याला ब्लॉकमध्ये घेतल्यामुळे हसतं. घेतलं आता पितो लागतं आपल्या वाटायला. आता बघा लागलं वाटायला. टोल नाका आला बघा पुढं. टोल नाका माझ्या अंदाजानं दावणगिरीचं. तर पुढं जाऊन थांबायचं. एवढाच टोल पास होईल. पुढं आलं का आपलं इथं गावाचं नाव चित्रदुर्गला जाऊन थांबायचं. चित्रदुर्गावर म्हणून पैसे येतील अकाउंटला जायचं. पुढं डिझेल पण घ्यायचं. आपल्या गाडीत डिझेल कमी आहे. 50 लिटर गेल्यानंतर अजून 50 लिटर घ्यावं लागेल तेव्हा गाडी पोचतो. हा बघा दावणगिरीचा टोल आहे बघा. टोलमध्ये गाडी शिरते. आता टोल पास होईल. थोडं मी पोचतो ह्याला तुम्हाला दाखवतो. मला आता बघा पोचलो इथं. मध्ये बॅलन्स नाही. मला सकाळी टाकला होता 1000 रुपये 1000 रुपये टाकला होता. तेवढ्यात आलो चित्रदुर्गापर्यंत. 3 टोल पास झालं. पहिला काय 300 350 असेल. आता झाला बॅलन्स 0. जायचं इथं राजस्थानी हॉटेल आहे. तिथं जाऊन जरा आता जेवायचं. थोडंसं खाण्याची पडी आता बिछाना टाकायचा. खाण्याची पडी. कोणाला उचलायचं नाही काय नाही. निवांत झोपायचं. सकाळ बघू डिझेल टाकायचं. काय किती करणार आपण तर सहकारी. त्यांचं बिल येत नाही काय करायचं आपण. त्याला पर्याय नाही आपला. बघू